श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. आपली सकाळची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि देवपूजेपासून झालेली आहे. आज सकाळची पूजा मी केलेली आहे आणि सुंदर अशी देवपूजा झालेली आहे आपली. तर आज आहे आमच्या लग्नाचा 14वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त आज आम्ही काय प्लॅनिंग केलेले आहे किंवा काय करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ थ्रू पाहायला भेटणारच आहे. तर तसंच आज माझ्या मुलाचा ओपन डे पण आहे, स्कूलमध्ये पण जायचं आहे. जमलंच तर तिथला पण व्हिडिओ घेते, पण त्याच्या आधी मिस्टरांसाठी छोटंसं सरप्राईज देऊयात. त्यासाठी मी तर गुलाबाची फुलं गोळा करून घेतलेली आहेत, झाडाचीच आहेत आपल्या. ठीक आहे, पडलं खाली. दुसरं तिथं दिसतंय, असं दिसतं. चौथं शंभर का शंभर अजून किती राहिले? वा 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 वा, छान छान. फार काही नाही तर पण त्यातल्या त्यात काहीतरी स्पेशल असं करण्यासाठी. आणि मग ओपन डे होता त्यामुळे तर मुलाला घेऊन आज आम्ही कॅफेमध्ये गेलेलो कोल्ड कॉफी प्यायला. उपवास होता, काही खाऊ शकत नव्हतं, त्याच्यामुळे मग कॉफीवरतीच मुलाचा हॅपीनेस साजरा केला. आणि संध्याकाळी मस्त असं आम्ही दोघंही तयार झालो आणि फोटोशूट केलं आणि छोटंसं केक कटिंगचा कार्यक्रम मुलाच्या समाधानासाठी, कारण की त्याला असं सेलिब्रेट करायला खूप आवडतं. तर मग त्याच्यासाठी मग आम्ही केक आणलेला. मग केक सेलिब्रेट करून आम्ही नाही तर खूप साधं सिंपल असं घरी जेवण बनवणार होतो किंवा बाहेर असं जाणार होतो. तर मग मुलाचं होतं की केक आणायचं म्हणून, तर मग त्यासाठी केक आणला आम्ही आणि छोटंसं असं सेलिब्रेशन केलं आमच्या तिघांमध्येच. आम्ही फॅमिली टाईम स्पेंड केला म्हणायला हरकत नाही, कारण की मीही सुट्टी घेतलेली आणि मिस्टर पण सुट्टीवरच होते. तर अशा पद्धतीने आम्ही आमचा केक कटिंग करून सेलिब्रेट केलं. आणि त्याचनंतरनं मग आम्ही हॉटेललाही जेवायला गेलेलो. त्याचं फेवरेट असं मसाला पापड घेतलेला आणि पनीर चिल्ली घेतलेली. गुरुवार होता, उपवास होता, म्हटलं चला साधं सिंपल असं जेवण करूयात. तर पनीर चिल्ली आणि पनीरची भाजी, रोटी असं साधं आम्ही जेवण घेतलेलं. तर अशा पद्धतीने आमचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला ॲनिव्हर्सरीचा. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.